कुठल्या प्रेक्षकांनी पडद्याच्या आतमध्ये येऊन झेल स्वीकारत ग्राह्य धरला जाणार नाही. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कुठलाही झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. खेळाडू कक्षापासून डीजे कक्षापर्यंत एकही झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये. मी पुन्हा विनंती करतो, आमचे व्हॉलंटियर्स, आमचे कमिटी, एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स, आम्ही आवर्जून सूचना करतोय, खेळाडू कक्षाच्या समोर कोणीही थांबू नका. फक्त खेळाडू राहतील आणि त्याच्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की तिथे तुम्ही बसू नका, ताबडतोब येऊन उठायचंय. खेळाडू कक्षाच्या बाजूला जेवढे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती करतो, नम्र विनंती आहे साहेब सर्वांना, की आपण तिथून जागा खाली करायची आहे. कारण आता खूप महत्त्वाचे सामने सुरू होत आहेत. हेदुटणे विरुद्ध म्हात्रेपाडा. तौसटणे संघाचे पुरस्कर्ते कल्याणकर मडवी, म्हात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते आहेत कल्याणकर मडवी साहेब. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जयेंद्र सोनावलेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर प्रदीपजी मडवी स्पर्धेचे आयोजक, त्याचबरोबर तुम्ही वादत नकुल मडवी, अक्षय म्हात्रे, पप्पू म्हात्रे, सर्वांच्या माध्यमातून आणि सर्व लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सामना अत्यंत चुरशीची लढत सुरू होते मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना असेल. फलंदाजीला संघ उतरलाय तो काव्या 11 म्हात्रेपाडा आणि गोलंदाजीला सज्ज झालाय तो हेदुटणे संघ. सामना सुरू होतोय. या पण जाऊया या स्पर्धेमध्ये. निश्चित सातत्याने 3 दिवस त्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं आणि 4थ्या टप्प्यामध्ये सुद्धा मात्र येत आहेत या तुमची सेवा करण्यासाठी. या पण ऐकूया ओमकार शेट्टे यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसाद परब सर. याच देही याची डोळा हा क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं धर्मवीर चषक 2018 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. एक महत्वाची मॅच तुमच्या समोर. हेदुटणे वर्सेस म्हात्रेपाडा. योगेश ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल इथे फटका चांगला आहे. काय सुरुवात केली आहे योगेश म्हात्रेनं. आगाज करतोय म्हात्रेपाडा संघ आपल्या डावाला षटकारांना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची. पहिल्याच बॉल वरती इथे एक दमदार षटकार ठोकला गेलाय योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं. मलंगडचा विचार केला तर अनेक मोठी मोठी नावं तुम्ही सातत्यानं पाहिली आहेत. त्यापैकी हे नक्कीच नवं नाव ज्यांना अक्षरशः मनात जिंकली आहेत प्रेक्षक वर्गाची, योगेश म्हात्रे. स्वागत केलंय इथे धर्मवीर चषकाच्या या महत्वाच्या मॅच मध्ये. गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट. इथे देखील फटका ऑन साइडला मोठा खेळायचा होता बॅट्समन योगेशला. इथे धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस झालं नाहीये. व्यासपीठावरती जर नजर टाकली तर आज असंख्य संख्येनं मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि असं म्हटलं जातं आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुला फळांची आणि मंचाला शोभा असते तुमच्यासारख्या दानशूर दातांची आणि लाडक्या मान्यवरांची आणि स्पर्धेला प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची. सर्वांचं शाब्दिक सुमनानी प्रदीपजी मडवी यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. इथे फुल टॉस आहे. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा अत्यंत दर्जेदार वापर करत असताना योगेश म्हात्रेच्या बॅटमध्ये लगावला गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा चौकार. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. डीजे सूरज डीजे. आणि इथे मंचावरती नक्की ज्यांची आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो, ज्यांनी उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज ही पारितोषिक आम्हाला दिली. कूलर जे तुम्ही पाहता आमच्या मंचासमोर, नक्कीच ते आमचे RPI ग्रामीण ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जयेंद्र सोनावले त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करूया. नक्कीच नागाव गावाचं नक्कीच सामाजिक विकास ज्यांच्या माध्यमातून घडून आणला जातो, नक्कीच त्यांचं इथे हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इथे प्रयत्न खूप चांगला होता. यस मध्ये इथे अंपायर सांगत असताना चेंडू वन बाउन्स तिथे फील्ड केला गेलाय. बच्चूरामा पाटील यांच्या स्मरणार्थ जे माजी सरपंच आहेत नागाव गावाचे आणि त्यांच्याच नावानं ही पारितोषिक इथे दिली आहेत जयेंद्रभाई सोनावले यांनी. हार्दिक हार्दिक स्वागत या मंचावरती. एक ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर आपण देखील त्यांचा इथे सत्कार करू प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आज नक्कीच इथे मात्र समजेल धर्मवीर चषक इथे कोणता संघ उचलेल. इथे प्रयत्न फसला योगेश म्हात्रेचा. जे जाळ्या रचले होते गोलंदाज सचिन आणि त्या जाळ्यामध्ये त्या सापड्यामध्ये फसलाय आणि एक मोठा धक्का इथनं लागतोय काव्या 11 म्हात्रेपाडा या संघाला.
थँक्यू डीजे. आणि विकेट हॅट्रिक साठी ते प्राइज आहे सूरज दगडू म्हात्रे यांच्या माध्यमातून 3 विकेट साठी 1000. जयेंद्र शेठ सोनावले यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचा प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. षटकाराच्या बाहेर जर कोणी झेल टिपला तर तब्बल 777 रुपयाचा प्राइज इथे आयवा झेल साठी. गोलंदाज तयार. एक मोठं यश नक्कीच मिळवून दिलंय. यावेळी मात्र मच्छिंद्र ऑन स्ट्राईक आणि मच्छिंद्रच्या बॅटमधनं अक्रॉस द बॅट नाही ते लगावला गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. धर्मवीर चषक खूप चर्चेमध्ये आहे. ही टुर्नामेंट या स्पर्धेबद्दल नक्कीच एवढंच म्हणेल, शिवसेनेच्या मातीचा गंधाचं मन आणि मातीच्या गंधाचं काळीज घेऊन नक्कीच भालगावच्या उदारतेसाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करत असताना प्रदीपजी मडवी त्यांच्या स्वप्नातनं त्यांच्या मेहनतीनं साकारलेले क्रीडांगण जे भालगावाला टेनिस क्रिकेट जगताच्या वेगळ्या उंच पातीवरती पोहोचवत आहे. एक सुबक सुंदर नीटनेटकाने दर्जेदार आयोजन आणि याचं पूर्ण श्रेय जातं जे गावदेव क्रिकेट संघ भालगाव आमचे प्रदीपजी मडवी असतील, नक्कीच युवा सेनेचे उपतालुका प्रमुख, अंबरनाथचा सर्वांगीण विकास हाच ध्यासमनी बागून नक्की जे शिवसेनेच्या माध्यमातून कार्य करतायत आणि क्रीडा क्षेत्र या मलंगडातल्या पुढे जावं त्यासाठी त्यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. प्रदीप मडवी आमचे पप्पू दादा असतील, त्यानंतर नकुल मडवी, अक्षय म्हात्रे, निहाल, सोमनाथ राणे, निखिल, प्रदीप आणि पूर्ण जे गावदेव क्रिकेट संघ भालगावने केलेली मेहनत नक्कीच इथे तुम्हाला पाहायला मिळते. अक्षय भंडारी गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा विचार केला जरी योगेश बाद झाला असला तरी धावा देखील चांगले आलेत. टीमची टोटल फलकावरती 14. कृष्णा ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल इथे मात्र टी फॉर टेम्परामेंट दाखवत असताना बॅकफुटला आले हलक्या हाताना नक्कीच बॅट अँड पॅड मधनं इथे मात्र या बॉलला डिफेन्स केलं. पहिला बॉल फेस करत होती कृष्णा, माहिती आहे योगेश बाद झाला. इथनं एका फलंदाजाला अंतिम टप्प्यापर्यंत थांबावं लागेल. नक्कीच तुम्ही माकवा स्टीवा पाहिला असेल, इरफान युसुफला पाहिलं असेल, मात्र ही त्रिमूर्ती आहे मात्र पडा टीमची. योगेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे आणि मच्छिंद्र म्हात्रे हे तिन्ही बंधुराज नेहमीच या मात्र पडा टीमसाठी 100% कमिटमेंट देत असतात. पहिल्या पिरियड मध्ये आला 14. 4 षटकांची मॅच तुमच्या समोर. कमबॅक करेल का गोलंदाज अक्षय? इथे लाईन चांगली आहे. पडल्यानंतर बॉल अतिशय खाली राहिलाय. एक वेगळ्या शैलीनं इथे गोलंदाजी करत असताना, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे, कारण इथनं जो संघ विन होईल तो डायरेक्टली सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि फाईट करेल मलंगड परिसरातील एक आदर्श संघ गावदेवी वसार. यावेळी देखील लाईन चांगली आहे. कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, फुटवर्क अजिबात नाही आहे. स्टँड अँड डिलिव्हर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो मच्छिंद्र म्हात्रे. इथे मात्र त्याला बीट केलं जात आहे गोलंदाज अक्षय भंडारीच्या माध्यमातून. धर्मवीर चषक इथे मात्र उचलायचं हे दुडणेला, त्याचबरोबर मात्रे पडा टीमला त्यामुळे मेहनत इथे करावी लागेल. आता इथे आमचे ऑफिशियल्स तब्बल 4 दिवस आमचे निरंजन सावंत असतील, आमचे रमेशजी म्हात्रे असतील, बाळा इकारे असतील, खूप मेहनत घेतली या टुर्नामेंटसाठी. ॲज अ ऑफिशियल्स एकही गालबोट या स्पर्धेला लागलं नाही, कारण या स्पर्धेची ओळख आहे शिस्तप्रिय स्पर्धा आणि एक लोकप्रिय आयोजन इथे पाहायला मिळत आहे. यावेळी देखील लाईन चांगली आहे. इथे मात्र मच्छिंद्र म्हात्रे करतोय काय, थोडासा ऑफ स्टंपला येतोय, ऑन साईडला मिड विकेट झोन इथे क्लिअर करायचं आहे. पण त्याची बॅटिंग केली योगेशनं, ती बॅटिंग इथे करता येत नाही आहे. मी मग मच्छिंद्र म्हात्रेला प्रेशर नक्कीच असेल, मग कठीण काळात नेहमी स्वतःला सावरा, कारण तुमच्या टीमला तुमच्याकडनं चांगला खेळ एक्सेप्टेबल असतो. इथे मात्र चांगला चेंडू खोदून काढला. या बॉलला जसे जसे चेंडू चांगले टाकले जात आहेत तसं तसं टाळ्यांचा कडकडाट हे दुडणे टीमच्या सपोर्टर्सच्या माध्यमातून. आज मी म्हणेल दुडणे गावाला कदाचित कर्फ्यू लागलाय. मैदानाच्या 4ही बाजूने जिथे तिथे नजर टाकाल तिथे तिथे मात्र टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण टीम सध्याच्या स्थितीला पूर्ण यंगस्टर घेऊन उतरली आहे आणि पूर्ण ऑल यंगस्टर इथे सचिनच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी करताना हे दुडणे टीमसाठी. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती खूप दर्जेदार परफॉर्मन्स दिलाय. मग आता पाहायचं कृष्णा म्हात्रे समोर इथे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. कृष्णा म्हात्रे देखील मोठं नाव आहे मलंगड क्रिकेटचं. इथे फटका चांगला आहे. बॅक टू द बॉल. क्षेत्ररक्षक येतो अतिशय वेगानं लॉंग ऑन वर ना. रोहित पाटील एक दर्जेदार खेळाडू. मागच्या मॅचचा जर विचार केला तर मागचा सामना देखील खूप चांगला रंगला. 4 बॉल 6 धावेची गरज असताना दयाळूनं लगावलेला तो मोठा स्ट्रोक आणि रुपेश म्हात्रे पोलीस पाटील भालगाव यांचं इथे शुभागमन झालाय. आता इथे आपण जाऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मग त्याआधी धावफलक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आमचे स्कोरर आम्हाला सांगत असताना
समीर म्हात्रे आणि त्याच्या जोडीनं नयन म्हात्रे. एक दर्जेदार गुणलेखकाची भूमिका आणि जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह एन्जॉय करताय. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे मात्र सत्कार केला जाईल. अलंकार मडवी नक्कीच जे पॅकर्स आहेत मात्रेपाडा टीमचे त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करू. प्रदीपजी मडवी जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. अलंकार मडवी नक्कीच त्यांचा सत्कार इथे आपण करतोय. जे पॅकर्स आहेत मात्रेपाडा टीमचे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मायची भगवी शाल सन्मान चिन्ह आणि तदनंतर इथे मात्र पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल अलंकार मडवी यांना. या अलंकार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुमचा तिथे सन्मान आपण करू. त्यानंतर रुपेश म्हात्रे भालगावचे पोलीस पाटील त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. नाउ बॅक टू द क्रिकेट. रोहित पहिलाच बॉल ऑन साइडला पुल करत असताना प्रयत्न इथे फसलाय आणि फलंदाज इथे बाद झालाय. कॅप्टन ऑफ द मात्रेपाडा टीम ज्याची गरज होती संघाला तो कृष्णा मात्रे इथं बाद झालाय आणि एक महत्वाची विकेट इथे कॅरी करत असताना गोलंदाज रोहित पाटील. अलंकार मडवी अनेक मोठ्या मोठ्या टीम्सला नेहमी पॅक केलं जातं. मंगलमती कावंद्रे असेल त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच दापोली अशा मोठ्या मोठ्या टीमला नेहमीच क्रिकेट स्पर्धेमध्ये उतरवत असतात आणि नेहमीच महत्वाचं योगदान देखील राहिलं. या सीझनला मात्रेपाडा टीमला ते पुरस्कृत करतात. अजून खूप सारी सन्मानं बाकी आहेत. आता आपण जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज रोहित पाटील तर स्ट्रायकन वरती इथे माता बॅटची कडा आणि अजून एक धक्का इथनं लागेल. फलंदाज कल्पेश इथनं बाद होतोय आणि दोन चेंडू वरती दोन महत्वाचे मोहरे इथनं टिपले जात आहेत गोलंदाज रोहित पाटीलच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या बॉलवरती जर फलंदाजाला बाद केला तर सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा प्राइज असेल. अक्षय म्हात्रे यांच्याकडनं 555 अनेक प्राइज आहेत. येणाऱ्या बॉलवरती इथे काय घडलं जाईल. येणाऱ्या बॉलवरती नक्कीच विकेट टिक कंप्लीट करून इथे मानाचा तुरा आपल्या नावावरती रोवला जाईल का गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. आणि याच खेळाडूबद्दल मी चर्चा करत होतो की हा खेळाडू जसा हिंदूने टीम मध्ये आला तसा हिंदूने संघ खूप स्ट्रॉंग होतोय. कारण नेहमीच योगेशवरती जिम्मेदारी असायची सचिनवरती. मात्र अलीकडच्या काळात हा डाव देखील सावरला जातोय रोहित पाटीलच्या माध्यमातून. विकेट ट्रिक बॉल आहे. नक्कीच विचार केला हॅट्रिक्सचा तर भारतीय टीमसाठी आता मध्ये 5 गोलंदाजांनी हॅट्रिक कंप्लीट केलेत. कपिल देव, रामलाल निकंज असेल, इरफान पठाण, युसुफ पठाण, कुलदीप यादव. नक्कीच अशा गोलंदाजांना नेहमीच तुम्ही पाहिलं असेल. नक्कीच इथे मध्ये बॉल डिफेन्स केला आहे. खूप मोठं प्राइज होतं. नक्कीच जयेंद्र शेठ सोनावले यांच्या माध्यमातून 3000, सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000, 555 अक्षय म्हात्रे जे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. मग इथे नक्कीच विकेट टिकचा मान मिळवताला नाही आहे गोलंदाज रोहित पाटीलला. मग गोलंदाजी खूप चांगली होती. सेकंड मध्ये पिंटू इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं. चेंडू हवेमध्ये जेल थोडासा लांब आहे. मिड ऑनला चेंडू तिथे फील्ड केला जाईल लंगॉनच्या फिल्डर कडनं. तो म्हणता एकच धाव इथे मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलक कम्प्लिटली थांबलाय. मग असं म्हणणार नाहीये की टोटल इथे कमी आहे. कारण समोर म्हात्रेपाडा खेळतोय. चला एक स्ट्रॉंग लाईन अप गोलंदाजी आहे. योगेश म्हात्रेचं षटक, कृष्णा म्हात्रेची गोलंदाजी असेल, अल्पेशचं षटक असेल, या बऱ्याचशा गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे हा सामना खूप चांगला रंगेल. मध्ये इथे 35 धावा तरी लावावा लागतील म्हात्रेपाडा टीमला. आकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला मोठा फटका, बुलंदी पॉवरफुल हिट आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओमसाई डीजे तुम्हाला एंटरटेन करत असताना इथे मात्र संघर्ष सुरू करतोय. आणि बिल गेट्सचं एक वाक्य मला आठवतं. इफ यू बॉर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक बट इफ यू डाय पुअर इट इज युअर मिस्टेक. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर ती तुमची चूक नाही. तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तुमचा दोष आहे. आयुष्यामध्ये महत्वाचा असतो संघर्ष आणि तो संघर्ष ते करत असताना कारण क्रिकेट नक्कीच ज्यामध्ये खूप मेहनत करावी लागते.
नक्कीच हे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं गावाच्या मानासाठी सन्मानासाठी आणि पहिलं सेशन आहे इथे धडपड करत असताना धावा बनवण्यासाठी तो म्हणजे काव्या 11 मात्रे पाडा टीमची टोटल 2 पुढे जाते इथनं मी मला चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण 9ची सरासरी प्रतिष्ठित क्रमांक बनवली आहे 27 फलकावरती आलेत आणि अजूनही पिंटू ज्याच्यामध्ये क्षमता आहे मच्छिंद्र जरी सुरुवात थोडीशी नाजूक केली असली मग जसा हिटमॅन रोहित शर्मा नेहमी वेग घेत असतो आपल्या इनिंगला तर त्यानंतर मध्ये शतक कधी होतं कळत नाही द्विशतक कधी होतं ते देखील कळत नाही तसंच इथे करावं लागेल मच्छिंद्र मात्रेला इथनं धावींचा वेग वाढवावा लागेल 6 बॉल बाकी आहेत जिथे 13 ते 14 धावा कुटावा लागतील जेणेकरून 10ची सरासरी प्रतिष्ठित क्रमांक मेंटेन करताना 40 धावा फलकावरती लावू शकेल काव्या 11 मात्रे पाडा 27 दुडणे वर्सेस मॅच इथे तुम्ही पाहता मात्रे पाडा अंतिम षटक आणि स्लॉगिंग ओव्हर इथे वापर केला जातो गोलंदाज प्रशांत कुंभारकर इम्प्रेसिव्ह प्लेअर आहे इथे पहिलाच बॉल स्लो वन होता पिंटू मात्रेच्या बॅटवरती चेंडू नक्की चाललाय माझा चेंडू नक्कीच तिथे टीपला जातो सेकंड अटेम्प्टला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि इथनं अजून एक धक्का मध्ये लागेल तो म्हणजे पिंटूच्या नावानं काव्या 11 मात्रे पाडा संघाला Oh yeah. ऐकलं का इकडे इकडे डीजे थँक्यू डीजे आणि इथे 5 चेंडू अजून शिल्लक आहेत आज सोमनाथ राणेच्या चेहऱ्यावरती स्वीट स्माइल आहे काल याच मैदानावरती त्यांना देखील विक्रम नोंदवला होता 6 बॉल नक्कीच इथे शेवटचे शिल्लक होते पहिल्या बॉल वरती खेळाडू बाद झालाय 5 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि पाहिजे इथे किती रन कुठल्या जातील इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक इथे अतिशय वेगानं वेल ट्राय माझा चेंडू त्याला बीट करून जाईल वन बाउन्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन अतिशय चांगलं संगीत होतं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं गीत मरण जरी आलं तरी ते मात्र ऐटीत असावा येणारी 7 जन्म आपलं दैवत फक्त शिवाजी महाराज असावा तसंच करण कालन हे दुनियाचे जे अतिशय चांगले समालोचक आहेत ते देखील मॅच एन्जॉय करतात त्यांचं देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा दोन्ही टीमला मात्र इथे मोठा फटका लगावला गेलाय मच्छिंद्र मात्रेच्या बॅटमधनं चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार थँक्यू डीजे तसंच नितीनजी म्हात्रे भालगाव यांचं इथे शुभ आगमन झालाय नाही की ज्या मच्छिंद्रला एका जागेवरती थांबून ठेवलं होतं अक्षयना आता तोच मच्छिंद्र ते सांगतोय आ देखे जरा किसमें कितना दम आणि मच्छिंद्रची बैट इथे सांगती आज भी हारी हुई बाजी खेलना पसंद है क्योंकि हमें लकीरों पे नहीं तकदीर पे नहीं बल्कि खुद पे नक्कीच भरोसे पे हम विश्वास करते हैं स्वतःचा विश्वास इथे दाखवत असताना बासमन मच्छिंद्र खूप चांगली बॅटिंग लॉगिंग ओव्हर मध्ये अक्षरशः बरसलाय तुटून पडलाय आणि टार्गेट इथे केलंय गोलंदाज प्रशांत इथे मात्र शफत आले फटका नक्कीच ऑन साइडला इथे खेळायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये मध्ये इथे प्रयत्न फसलाय या आधी देखील अशीच बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला सरळ बॅटने ज्यावेळी धावा येत होता त्यावेळी अक्रॉस द बॅटने अपस्टंप लावून खेळण्याचा प्रयत्न केला यावेळी देखील ते चित्र पाहायला मिळालं आणि इथे देखील बीट झाले बॅट्समन मच्छिंद्र मात्रे इथे अजून चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू बाकी आहेत इथे मात्र अखुटप्पाचा बॉल हाईट फॅक्टर इथे जास्त होतं तेच पाहिलं अंपायर निरंजन सावंत सरांनी आणि सन्माननीय संजयजी फुलोरे यांचे ते शुभ आगमन झालंय त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक आणि सहर्ष स्वागत विकेट साठी तब्बल 3000 रुपयाचा प्राइज आहे आरपीआय ग्रामीण ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रबाई सोनावले यांच्या माध्यमातून इथे देखील फटका चांगला आहे व्हॉट अ शॉट आणि चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर
एक संघर्षमय षटकार इथे ठोकत असताना मच्छिंद्र मात्रे एंटरटेन करतोय मात्रेपाडा टीमच्या प्रेक्षक वर्गांना. थँक्यू डीजे. MH055600 नक्की जी कार कोणाची आहे इनोवा ती थोडीशी बाजूला करा. 5600 इनोवा आहे. नक्कीच मान्यवर येत आहेत. नक्कीच या मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. सन्मान्य संजयजी फुलोरे उपविभाग प्रमुख आणि या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीनं नितीन मात्रे देखील तिथे आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या मंचावरती. मग तिथे बॅटिंग अतिशय चांगली करत असताना मच्छिंद्र एकदा टा नक्कीच झाला पाहिजेत मच्छिंद्र मात्रेसाठी. ज्यावेळी संघ बॅकफूट लावतात तिथनं हा डाव सावरलाय आणि टीमला पोहोचवलाय 44 या आकड्यावरती. जिथे 10ची सरासरी बनवणं थोडंसं कठीण होतं तिथे 11 पर्यंत पोहोचवलं. अंतिम बॉल इथे अजून बाकी आहे. मग हा बॉल इथे पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलाय. जेवढे बॉल ओव्हर पिच आले शॉर्ट ऑफ लेंथ आले चुकीचे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले आणि जे जे चेंडू ऑब्रिकून आतमध्ये आले जे बॉल लेग ब्रेकहून आतमध्ये आले ते चेंडू इथे मध्ये बीट करून गेले मच्छिंद्र मात्रेला. मध्ये कौतुक करेल मच्छिंद्र मात्रेचं. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं ठोकले गेले. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं 29 धावा तब्बल कुठल्या निर्णायक क्षणाला. कारण ज्यावेळी योगेश लवकर बाद झाला कृष्णा लवकर बाद झाला त्यावेळी एकाला कोणाला तरी टीमला लीड करायचं होतं आणि 10 चेंडूमध्ये 29 धावेची एक अफलातून इनिंग इथे साकारली. ती म्हणजे मच्छिंद्र मात्रेनं. संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती आणि इथनं 45 धावेचं लक्ष दुसऱ्या क्षेत्रामध्ये पार करावं लागेल. ते म्हणजे हे दुटणे या संघाला. इथे आपण जाऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रणेते आणि ज्यांच्या नक्की स्वप्नात हे आयोजन इथे साकारलं गेलं ते प्रदीपजी मडवी यांना विनंती करतोय आपण जयेंद्रभाई सोनावले नक्कीच RPI अध्यक्ष त्यांचा इथे सत्कार करू. नक्कीच तब्बल 4 दिवस अतुतेनं त्यांची वाट इथे पाहिली जात होती कारण त्यांच्याच माध्यमातून या टुर्नामेंटसाठी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कूलर इथे दिले गेलेत आणि खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात लागलंय. आणि हाफिजबाई नक्कीच यांच्या जोडीने जे उद्योजक आहेत आणि बच्चू रामा पाटील जे सरपंच आहेत नागावचे त्यांच्या स्मरणार्थ हे प्राइज इथे दिलं गेलं आयोजकांसाठी. विनंती करतो जयेंद्रभाई सोनावळे यांना या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि इथे मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जाईल. RPI अध्यक्ष ठाणे ग्रामीण जयेंद्रभाई सोनावळे एक रॉयल व्यक्तिमत्व आणि एक दानशूर दाता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तसेच इथे शुभागमन होत आहे राजश्री पांजनकर कनिष्का आमदार. नक्कीच स्वागत आहे आपल्या या व्यासपीठावरती या मंचावरती. या व्यासपीठावरती तुमचं आणि तुमच्या सोबत आलेल्या पूर्ण नक्कीच त्यांच्या सहकाऱ्यांचं या मंचावरती आम्ही हार्दिक हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच राजकीय क्षेत्रातले शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते सातत्याने ते या मंचावरती येत असताना अनेक नक्कीच लोकनेते नक्कीच इथे येत आहेत. त्या सर्वांचं या व्यासपीठावरती आम्ही हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्वागत आहे ताई तुमचं या व्यासपीठावरती. आणि रोडवर ज्यांनी आपल्या बाईक्स पार्क केलेत त्यांना विनंती करतोय नक्कीच आपण थोड्याशा गाड्या लांब ठेवा जेणेकरून आता संध्याकाळचं सत्र आहे. मान्यवर सातत्यानं येत राहतील त्यामुळे प्रेक्षकांचं सहकार्य हे देखील तेवढंच गरजेचं असेल कारण प्रेक्षक हा स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे. येणारे 24 चेंडू आणि 45 धावेची गरज आहे. लक्ष खूप मोठं आहे. आता फलंदाजी देखील तेवढी चांगली आहे. तर गोलंदाजी मार्क वरती एक दूरवरचा रनअप घेऊन गोलंदाज योगेश मात्रे उर्फ बुग्या इथे तयार होतोय. खूप फेमस आहे अक्षरशः बुग्या या नावानं नक्कीच अनेक व्यावसायिक टीमची दारं ठोकावली आहेत आणि नेहमीच
दर्जेदार खेळ दाखवलाय योगेश म्हात्रेनं. इथे मात्र त्याला कॅप्टन कृष्णा म्हात्रे इथे काहीतरी कानमंत्र देत असताना 200 तक्षक डीप मध्ये एक लॉंग ऑफ आहे, ऑन साइडला लॉंग ऑन आणि ऑन स्ट्राईक बॅटिंग तिथे करतोय रोहित पाटील. तर त्याच्या जोडीनं नॉन सेकंडला रोहित म्हात्रे, तर नॉन सेकंडला प्रशांत इथे तयार होईल. पहिलाच बॉल फटका इथे फसला चेंडू हवेमध्ये आणि व्हेरी फर्स्ट बॉल इथे विकेट कॅरी केली आहे आणि फलंदाज इथनं बाद होईल आणि योगेश म्हात्रेला मिळत आहे पहिल्या चेंडूवरती यश. खेळाडू बाद. सैनिक वेडे करू जीवाचे रान, आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. थँक्यू डीजे. तसं जयेंद्रभाई सोनावले यांनी आपली मूल्य वेळ या टुर्नामेंटसाठी दिली. जे उद्योजक आहेत कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये देखील त्यांचं मोठं नाव आहे आणि तुमचा अमूल्य वेळ या टुर्नामेंटसाठी दिला त्याबद्दल धर्मवीर चषकाच्या तमाम आयोजकांच्या वतीनं आपण जयेंद्रभाई सोनावले यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करू. न्यूमॅनिन रोहित पाटील नॉन सेकंडला पहिल्याच बॉलवरती ते धक्का दिलाय. NB नाहर फायटर असेल जो आदरणीय दिनेशदा पाटील यांचा संघ आहे त्या टीमच्या माध्यमातून नक्कीच छत्रपती क्रीडांगण गाजवलं. योगेशनं नाईट मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली. इथे वेग खूप काही सांगून जातो योगेश म्हात्रेचा बन्नाट गतीनं. इथे मात्र बॅट्समनला बॅकफुटला ढकलत असताना अंपायर सिग्नल लेग बाईज. एक रन इथे मात्र अवांतच्या स्वरूपात आणि थोडीशी धक्कादायक थोडीशी नाजूक सुरुवात होतीये ती म्हणजे हे दुटणे टीमसाठी आणि दुटणे टीमचा विचार केला आता 45 बनवायचे आहेत आणि या 2 फलंदाजापैकी एकही फलंदाज जर शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच हा सामना एक हाती जिंकू शकेल. हे दुटणे संघ एवढी गुणवत्ता ठासून भरली आहे ती म्हणजे रोहित पाटील आणि प्रशांत कुंभारकर मध्ये. नक्की जिथे जे ऑटो आहे तिच्यासमोर एक बाईक आहे रेड कलरची आय थिंक पॅशन प्रो ती थोडीशी बाजूला करा आणि ते आपला परिचय देत असताना वेगाचं उत्तर इथे मध्ये कलात्मकतेनं दिला. क्रिकेटचं तंत्रमंत्र दाखवत असताना चेंडू जातोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिलकरत्ने दिलशान स्टाईल दिल स्कूप आणि चेंडू फरार 4 रन. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार योगेश म्हात्रे. इथे देखील फटका चांगला आहे वॉटर शॉट मध्ये. इथे चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी होती आहे. अल्पेश खूप वेगाने आलाय. अतिशय दर्जेदार फिल्डिंग आणि डीजे थोडासा आवाज द्या व्हॉल्यूमला माईकला. तो म्हणते रन मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना तब्बल 7 धावा धावफलकावरती. 11.25 सरासरी आहे. त्याचं इथे कशी बॅटिंग मैदानावरती केली जाईल रोहित आणि योगेश कडनं. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस होता अतिशय चांगला फटका वॉटर शॉट. क्रिकेटचं तंत्रमंत्र दाखवत असताना स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जातोय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन रोहित पाटीलच्या बॅटमधनं. इतिहासाचं पहिलं पान शिवजन्मानं लिहिलं काळ्या दगडावर भगवं रक्त इतिहासानं कोरलं. महाराज योगीराज जाणता राजा गजपती भूपती प्रजापती. थँक्यू डीजे. नक्कीच समोर एक ऑटो आहे तिच्यासमोर बाईक आहे जिथे भगवी आणि व्हाईट टी शर्ट करून जो प्रेक्षक आहे ती समोरची बाईक थोडीशी बाजूला करा प्लीज. समोर यस पॅशन आहे आय थिंक रेड कलर ती थोडीशी हा तीच बाईक थोडी बाजूला करा. इथे फुल टॉस आणि इथे मात्र झेल देण्यास भाग पाडला. ज्या फलंदाजाने एक दिलस्कूप दाखवला त्यानंतर एक अफलातून कव्हर ड्राईव्ह ज्यानं दाखवला तो खेळाडू रोहित पाटील ज्याच्या नावाचं गुणगान मी गात होतो. बॅक टू द बॉलर खेळताना इथे मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय आणि इथे मात्र हा दुसरा धक्का लागेल तो म्हणजे हे तुटणे क्रिकेट संघाला खेळाडू बाद. देश खटवणारा हिंदुत्वाचं उद्ध्वस्त झालं. देशाला वाचवायला एक मायेचा पूत येणार नाही. तो फक्त तुमच्यातच मर्द निर्माण होऊ शकतो आणि तो मर्द निर्माण करण्याचं काम आम्ही हिंदुत्वाच्या रूपानं करीत आहोत. हाती भगवा घेऊन लढला शिवबाचा मावळा. हाती भगवा घेऊन लढला
थँक्यू डीजे. आवाज तुम्ही ऐकत होतात हिंदुहृदय सम्राट मनाडी मनाचा मानबिंदू सन्माननीय वंदनीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे नक्कीच यांचं हे गीत नक्की त्यांचं ते स्पीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात होतं आमच्या डीजेच्या माध्यमातून. बोलण्याची वेगळी शैली आणि वाग्यांचा ज्यांचा होता वेगळा थाट, भगवं होतं जे वादळ आणि बाळासाहेब होते हिंदुहृदय सम्राट, त्यांचं ते गीत इथे पोहोचवलं जात होतं. सेकंड ओव्हर अल्पेश. पहिलाच बॉल इथे चेंडू हवेमध्ये कॉल केलाय. यस आय विल टेक. माझा झेल मी घेऊ शकतोय आणि इथे अतिशय सुंदर झेल टिपत असताना अजून एक धक्का इथे मात्र लागेल आणि यावेळी फलंदाज बाद होतोय प्रशांत, ज्याच्या नावानं विजयाची स्वप्न नेहमी पाहिली आहेत हे दुर्ने टीमनं, तो प्रशांत इथे स्वस्तात बाद होतोय आणि या मॅचची गोल्डन विकेट व्हेरी फर्स्ट बॉल कॅरी केली आहे गोलंदाज अल्पेश म्हात्रेनं. माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा कोणाला रे कोणाला शिवसेनेचा वाघाला. थँक्यू डीजे. आणि इथे शुभागमन होते सन्माननीय गजाननजी जाधव आणि मी विनंती करतोय त्या मान्यवरांना या मंचावरती या व्यासपीठावरती तुमचं शाब्दिक सुमनांनी आम्ही हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतोय. योगेशला देखील पहिल्या बॉलवरती यश मिळालं, अल्पेशला देखील मिळत आहे. म्हणजे ते बॅटिंग कशी करेल ऑन अ स्ट्राईक खेळत असताना योगेश जाधव ओव्हर द विकेट. इथे फटका ओव्हर पिच बॉल, उंची जास्त अंतर कमी आणि बुग्या अर्थातच योगेश मात्र चेंडू खाली येतोय. म्हणजे इथे जेल सुटणार नाहीये कारण नेहमीच चेंडू त्याच्या हाताला चिपकलाय आणि इथे योगेशने एक चांगला झेल लपकलाय आणि फलंदाज इथे बाद होईल. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झोपू नको रे जाग तू हाती घे भगवा. थँक्यू डीजे. आणि इथे मात्र आता बॅक टू बॅक एक खेळाडू बाद होतोय. इथे आता मात्र विजय आणि पराजयामधलं अंतर नक्कीच कोण कापेल हा प्रश्न पडला असेल दोन्ही टीमला. नक्की जन्नत मधलं एक वाक्य मला आठवतं, जीत की जंग और हार का मातम इस बीच का जो अंतर है तो बेमिसाल होता है. आणि तोच अंतर इथे आता मात्र पाहायला मिळेल. तीच वेळ इथे आली आहे दोन्ही टीमसाठी. म्हणजे इथे एका फलंदाजाला काहीतरी करावं लागेल, नक्कीच टीमला लीड करावं लागेल. एका योग्य वळणावरती संघाला आणायचं असेल, विजयाचा आनंद इथे साजरा करायचा असेल तर एक चांगली बॅटिंग करावी लागेल. ऑन स्ट्राईक जो डाव्या त्याचा फलंदाज आहे करण इथे जो पाहायला मिळतोय. अल्पेश इथे खूप चांगली कामगिरी करत असताना एक दर्जेदार गोलंदाजी इथे करतोय. 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलाय. विकेट एक बॉल इथे घेऊन गोलंदाज अल्पेश म्हात्रे इथे तयार होतोय. डाव्या त्याच्या बॅट्समनसाठी राऊंड विकेट आणि इथे मात्र चेंडू नक्कीच आय थिंक ऑफ स्टेमला होता. आणि यस अंपायर देखील तेच सांगत असताना की इथे लेग बाईज फलकावरती कंप्लीट होईल. 1 रन इथे मिळते. आता एका धावेसाठी इथे मेहनत करावी लागेल कारण असं नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, इसमें तेल निकलता है चच्चों का. तर मी ते एकातरी गोलंदाजाचं तेल काढावं लागेल, एकातरी गोलंदाजाला टार्गेट करून त्याची पिसे इथे काढावी लागतील तेव्हा त्या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. ते म्हणजे हे दोन्ही टीमला एकाच परिसरातल्या दोन्ही टीम्स मैदानावरती उतरलेत आणि असं म्हटलं जातं जसं एका मानामध्ये 2 तलवार, एका जंगलामध्ये एका गुफेमध्ये 2 वाघ आणि एका मैदानावरती 2 संघ राहू शकत नाही. इथे देखील तेच घडेल. एकाला कोणातरी मैदान सोडावं लागेल, मग इथे मेहनत करेल नक्कीच तो यशस्वी होऊ शकतोय. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पपिक मिडल ऑफ द बॅट झाला नाही. बॅटच्या टो एंडला बॉल तिथे येतो. योगेश खूप वेगानं आलाय. 1 रन तिथे मिळते आणि एका रन धाव फलक इथे पुढे सरकत असताना स्कोर कार्डवरती रन इथे पाहायला मिळते तब्बल 13. अजून इथनं पाहिलं तर तब्बल 32 धावा करायच्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तब्बल इथनं अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 14 चेंडू 32 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य नाहीये. इथनं मेहनत करावी लागेल. आय कॅन डू, मी बनवू शकतोय हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये बाळगावा लागेल बॅट्समन करणला. कारण इथे टीमला गरज आहे आणि इथे टीमला सावरावं देखील लागेल कारण तुमचे सलामीचे फलंदाज नेहमीच तुम्हाला जिंकून देतील असं नाहीये. क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंची कमेंटमेंट, 11 खेळाडूंचं योगदान खूप महत्वाचं असतं. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे जो एका खेळाडूवरती कधीच निर्भर नसतो. आणि या मात्रेपडा टीमचा विचार केला तर
तसे अनेक स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळतात. नक्कीच किरण म्हात्रे, पिंटू म्हात्रे यांनी निर्माण केलेला हा संघ. त्यानंतर टीमला लीड केलं कृष्णा, त्यानंतर मच्छिंद्र, त्यानंतर योगेश आणि त्यानंतर एक मोठी छाप मैदानावरती सोडली आहे म्हात्रेपाडा टीमनं. थोडंसं बॅकफुटला असेल कारण गोलंदाजी अतिशय दर्जेदार करतोय गोलंदाज अल्पेश. इथे देखील फटका फसलाय. चेंडू मागे येतो शॉटरमॅनला, अतिशय चांगला झेल आणि अजून एक धक्का. ओव्हरहॅड इथे कंप्लीट केली आहे गोलंदाज अल्पेशनं. आणि ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये तब्बल रन आल्या होत्या 11, त्यानंतर गरज होती कमबॅकची कारण हे षटक निर्णायक होतं. आणि या षटकामध्ये तब्बल 3 धक्के देत असताना 2च धावा खर्च केल्या आणि इथे सामना टर्न केला तो म्हणजे म्हात्रेपाडा टीमच्या बाजूनं गोलंदाज अल्पेश म्हात्रेनं. साधू संतांची भूमी थोरही किती वाढलं पाप. दूर करूया अन्यायाला, हेतून काढू साप. बाळासाहेबांचं नाव घेता वैरी थरथर कापलं. शिवबा पाटील महाराज. हॅलो, तर नक्कीच मी या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, या स्पर्धेचे आमचे लाडके जग प्रदीप मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरवाडी जेल कमिटीचे सदस्य राजश्रीताई सुरेश पांजनकर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. महाराष्ट्र शासन आदरवाडी जेल कमिटीच्या सदस्य यायचे आपल्या इथे सत्कार केला जाईल. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रदीप मडवी साहेबांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र शासन आदरवाडी जेल कमिटीच्या नक्कीच सदस्य आहेत राजश्रीताई सुरेश पांजनकर मॅडम यांचा इथे सत्कार केला होतोय आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक प्रदीप मडवी साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अंबरनाथ ऋषी उत्पन्न बाजार समितीचे हरिचंद्र सोरखादे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होईल. मी प्रदीप मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार करायचा आहे. हरिचंद्र सोरखादे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार इथे केला जाईल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती संजय फुलोरे साहेब उपस्थित आहेत. उपविभाग प्रमुख संजय फुलोरे साहेब यांचे आपलाही सत्कार केला जाईल. संजय फुलोरे साहेब विभाग प्रमुख त्यांचाही सत्कार केला जाईल. त्यानंतर बीजेपीचे माजी अध्यक्ष अंबरनाथ तालुका गजानन जाधव साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार होईल. प्रदीप मडवी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सत्कार करायचे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती नितीन म्हात्रे साहेब आहेत भालचे, त्यांचाही सत्कार होईल. नितीन म्हात्रे भाल. आणि त्यानंतर प्रभाकर म्हात्रे भाल हे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचे सत्कार होईल. प्रभाकर म्हात्रे साहेब भाल यांचे सत्कार केला जाईल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये वाकलांचे एक अप्रतिम समालोचक ओमकार शेट्टी यांच्याकडे. थँक्यू सो मच. अनेक मान्यवर मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतात. अतिथी देवोभव ही भारतीय संस्कृती इथे जपत असताना धर्मवीर चषकाच्या माध्यमातून नक्कीच आमचे आयोजक जे गावदेवी क्रिकेट संघ भालगाव फलंदाज तिथे बाद झाला. एक चौकार नक्कीच झाला. मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन या मुवमेंटला जर केलं तर संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती बनवायच्या आहेत 45. म्हणजे येणारे चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी 28 धावा इथे बनवावा लागतील. 10 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे. इथं देखील हा सामना जिंकू शकतोय. नक्कीच विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर त्याचं एक वाक्य मला आठवतं, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. नक्कीच स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोडू नका, कारण ज्या स्वप्नांच्या तुम्ही मागे लागता ती स्वप्न नेहमी पूर्ण होत असतात. ओव्हर द विकेट इथे फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक अल्पेश चेंडू खाली आणि इथे अजून एक मोहरा टिपला जाईल आणि बॅक टू बॅक तू चल मैं आया हीच परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते आहे. ती म्हणजे ही दोन्ही टीम साठी आणि अजून एक धक्का इथे लागलाय.
थँक्यू डीजे. 9 चेंडू आणि 28 आणि गावदेवी वसार टीमचे कॅप्टन इथे यायचं आहे. नक्कीच आज मात्र उशीर करणार नाही आहेत कारण इथनं आज मोठी स्वप्न घेऊन उतरेल. गावदेवी वसार काल खूप चांगली कामगिरी केली, सुपर 4 मध्ये दाखल झाला. RM11 सोनापाडा मेगा फायनल मध्ये आलाय आणि राकेश मात्रेचं नाव या टुर्नामेंट मध्ये सातत्यानं गाजतंय कारण RM प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत पाण्याची सुविधा. इथे लोवर टॉस होता, फटका अतिशय चांगला आहे. बॅटचा फ्लो इथे खूप काही सांगून जातोय. इथे मात्र गॅप शोधू शकले नाही. यात फलंदाज बाद होईल का? यश डिरेक्शन खूप चांगलं झालं. यस, इट इज आउट आणि यावेळी सांघिक यश मिळेल मात्र टीमला आणि अजून एक धक्का इथनं लागतोय हे तुडणे संघाला. अतिशय चांगलं संगीत होतं. छत्रपतींमुळे हिंदू म्हणून जन्माला आलो आणि बाळासाहेबांमुळे हिंदू म्हणून अभिमानानं जगलो आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठी माणसाला ज्यांना ताठ मानेनं उभं राहायला शिकवलं ते नाव म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. चेंडू कंप्लीट झाले तर तोपर्यंत तब्बल 4-8 बॉल इथे बाकी आहेत. 18 रन आलेत म्हणजे इथनं देखील 27 धावा कुटायच्यात. बनवू शकतात मध्ये इथे धाडस करावं लागेल, मेहनत करावी लागेल. नाही इथे मात्र फ्लिक करायचं होतं, दिशा द्यायची होती या बॉलला. मात्र चेंडू डावा स्टिकच्या बाहेर असताना आमचे अंपायर्स, आमचे ऑफिशियल्स बाळा इकारी आज या 4थ्या दिवसामध्ये खूप चांगली भूमिका पंचांच्या माध्यमातून आमचे निरंजनजी सावंत असतील ॲज अ कॉमेंटेटर. पहिल्या दिवशी बाबू शाह आमच्या सोबत होते, नितीन कान यांना तुम्ही सातत्यानं ऐकता, बाळू पाटील यांना तुम्ही ऐकलं, प्रसादजी परब सरांना तुम्ही ऐकता. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आणि मॅनेजमेंट कशी असावी, डिसिप्लिन कसं असावं, डेडिमेशन टर्मिनेशन कसं असावं टुर्नामेंटचं हे मात्र दाखवत असताना मध्ये इथे डायरेक्ट हिट आणि मच्छिंद्र म्हात्रे इथे कमाल करतोय आणि इथे परतावा लागेल. अजून एक फलंदाज झाला आणि इथनं तब्बल गडी बाद होत आहेत. आतापर्यंत 9 म्हणजे शेवटची लाईफलाईन इथे बाकी असेल आणि चेंडू शिल्लक आहेत 7. फलकावरती अजूनही 25 धावा इथे करायच्या आहेत. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको थँक्यू डीजे. आणि इथे मात्र आता जे स्वप्न पाहिलं होतं मात्र टीमला डॉमिनेट करण्याचं ते कुठेतरी आता खंडित होईल का ही देखील चर्चा. 7 चेंडू 25 धावा. इथे फटका फसलाय. आधी एक संघ ऑल आउट झाला होता आणि तदनंतर इथे देखील हा दुसरा संघ ऑल आउट होईल आणि सेकंड ऑल आउटचा मान इथे मिळवलाय तो म्हणजे मात्रेपडा टीमनं आणि इथनं मात्रेपडा संघ दाखवलं होतं सुपर 4. लाईन अप करा हिंदुडणे संघ आणि मात्रेपडा, तदनंतरच तुम्हाला मैदानात बाहेर यायचंय. आणि गावदेवी वसार पहिला आणि अंतिम शेवटचा कॉल तुमच्या कॅप्टनला टॉससाठी लगेचच पाठवायचं. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आणि बिंदास पाटील बुरदुल यांच्याकडनं इथे मात्र प्राइज येत आहे तब्बल 2000 रुपयाचं. मात्र टीमसाठी अलंकार मडवी ज्या टीमचे पॅकर आहेत, त्यानंतर अमर पाटील यांचा देखील मोठा सपोर्ट आहे आज मात्र टीमला. आणि मॅन ऑफ द मॅच इथे आपण देऊ नक्कीच ज्यांना अतिशय चांगली कामगिरी केली, ज्यांना आपल्या टीमला हा सामना जिंकून दिला. अर्थातच 29 धावा ज्यानं कुडल्या तो मच्छिंद्र मात्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि अल्पेश मात्रेसाठी इथे 500 रुपयाचा